हॅलो, आवाज येतोय? आवाज आ यस रही है मैम। क्या? यस मैम। यस मैम। हेलो, आवाज येतोय? यस मैम। रुही, श्वेता रे कुणीतरी सांगा आवाज येतोय काय? झोपले तर काय सगळे? यस पटापट मैम। उत्तर द्यायची. येतोय आवाज की लेक्चर स्टॉप करू? तुमचा माईक ऑन करा, मला कळू दे. तुमचा माईक ऑन करून सांगा. यस मैम। आणि मला आज सगळ्यांनी व्हिडिओ तुमचे दाखवा जरा पटापट. व्हिडिओ ऑन करायचे आहेत सगळ्यांनी लेक्चरला. त्याशिवाय मी लेक्चर स्टार्ट नाही करणार. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. तुम्ही काय करताय ते मला बघायचंय. चला 2 मिनिटात व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. कुठल्या परिस्थितीत लेक्चरला बसताय मला जरा कळू दे. आम्ही एवढं श्वेतानी केला. अजून कोणी? सगळ्यांनी लवकर ऑन करायचे व्हिडिओ. रूही, ओके, ये कौन है? नमीरा। आपके चेहरे मुझे देखने दो, इसलिए मैंने बोला है ऑन करने के लिए. क्योंकि एसवाई में एसवाई में भी लेक्चर सारे ऑनलाइन हुए थे. जियान, मुनजा, चलो सब लोग ऑन करो, वीडियोज ऑन करो. दिखा मुझे कौन कौन है, चेहरे देखने हैं मुझे, फिर स्टार्ट करेंगे. श्वेता आहे. लहान मुलांचे लेक्चर्स होतात माहिती आहे तुम्हाला स्कूलमध्ये? सगळ्यांना कंपल्सरी व्हिडिओ ऑन करायला सांगतात. रुई दिख गई. श्वेता, मुनजा, मुनजा किधर है? जियान भी दिखाओ, अक्सा भी दिखाओ. कहां पर गए? शायद बैठने का तरीका क्या तो चेंज करते होंगे, है ना? श्वेता, कुठून येतेस तू? गाव कुठलं तुझं? दापोलीतून मॅम. ओके ओके, मुनजा दिसली. ओके, नमीरा दिखाओ, नमीरा, अक्सा. कहां पर गए? Okay, we are going to start our lecture. Last lecture we means regarding phylum Mollusca. Okay, we are studying regarding phylum Mollusca. We are going to continue this lecture. Phylum Mollusca. In phylum Mollusca, there are 6 classes that I am discussed with. क्लासेस ऑफ द फाइलम मोलुस्का. मालूम है ना, उस दिन मैंने आपको बताया था कि फाइलम मोलुस्का में actually there are 6 to 8 classes. Actually there are 6 to 8 classes, but in your syllabus there are 6 classes. Okay, 1 minute. पहिला जो क्लास आपण पाहिला होता आठवते का तुम्हाला? दिस क्लास इट इज अ प्लॅकोफोरा. बरोबर, ओ प्लॅकोफोरा. हे बघा, दिस ऑल ॲनिमल्स आर कम्स अंडर फायलम मोलुस्का. त्या दिवशी सांगितलेलं होतं मी तुम्हाला. स्नेल्स आहेत, स्लग्स आहेत, त्यानंतर डेंटॅलियम आहे, सेपिया, ऑक्टोपस, देन एकच मिनिट, वेगवेगळ्या टाईपचे काय म्हणू आपण त्याला, शेल्स असतात आपले. शेल्स, बायवॉल्स. बायवॉल मीन्स युनिओ. काय लक्षात? नॉटिलस, दिस ॲनिमल इज अ नॉटिलस. ओके, तो नॉटिलस आहे. हे सगळे ॲनिमल्स तुम्हाला फायलम मोलुस्का मध्ये बघायला मिळतात. ओके, हे बघा, एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे हा असा एक काय म्हणू आपण त्याला, ट्री काढलेली आहे. त्या प्रत्येक ट्रीचे जे ब्रांचेस आहेत ते ब्रांचेस दाखवलेले आहेत.
क्लासेस वाईज आणि ते ॲनिमल्स हे असं आम्ही केलंय बरं का. हे ॲक्च्युली हे असे प्रोजेक्ट्स मला आठवते मी टीवायला असताना आम्ही मोलुस्काचा एक प्रोजेक्ट केला होता, तो सेम असा केला होता. वेगवेगळे असे शिंपले छोटे छोटे आम्हाला काय ते स्टडी टूर जायची, त्या स्टडी टूर इकडून आम्ही काय करत होतो, हे असे आणायचो शेल्स, आणि त्या शेल्स कशासाठी यूज करायचो, तो शेल्स आम्ही ह्याच्यासाठी यूज करत होतो असे प्रोजेक्ट बनवण्यासाठी. येते लक्षात? देन हे सगळे जनरल कॅरेक्टरिस्टिक झालेले आहेत. असिमेट्री असते, सिमेट्री असते, शेल्स, बॉडी कॅरेक्टर्स, हे सगळं झालेलं आहे. येते लक्षात? सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स परत नाही शिकवणार आपण, डायरेक्ट क्लासेसकडे जाणार आहोत. फक्त जस्ट हे बघा विसरल मास फूट हे सगळं झालेलं आहे. तेच 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 परत 3 लेक्चर मी ह्या मनुस्कामध्ये घातलेले आहेत. ह्या सगळ्या सिस्टीम्स झालेल्या होतात बघा. Sexes are usually separate but may be united. Gonads are usually unpaired. Fertilization can be either external or internal. Some animals are hermaphrodite, हे पण सांगितलं होतं. Some animals are means in some animals sexes are separate. लक्षात? एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं किंवा इंटरनल फर्टिलायझेशन होतं. एग लेइंग ॲनिमल्स आहेत, लक्षात? एग लेइंग ॲनिमल्स आहेत, आणि त्याचा जो लार्वा एग मधून बाहेर पडणारा जो लार्वा, दिस लार्वा इट इज कॉल्ड ॲज अ व्हेलिगर लार्वा or it is called as a trochophore larva. आठवतंय? व्हेलिगर लार्वा or it is called as a trochophore larva. नर्वस सिस्टीम इट इज काय म्हणू, गँग्लिओनेटेड नर्वस सिस्टीम मीन्स गँग्लियॉन्स आर प्रेझेंट. Various types of ganglions are there, that is cerebral, pleural, pedal and visceral ganglions are there. These are the some types of ganglions. Excretory system काय असते? Excretory system it is related with 2 pairs of kidneys. Actually these are not called as kidneys, these are called as the nephridium म्हणतात त्याला, किंवा nephridiophore म्हणतात त्याला. लक्षात? नेफ्रिडिओपोर किंवा नेफ्रिडियम म्हणतात. इथे लक्षात? सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? डॉर्सल ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतात, इथे लक्षात? आणि काय म्हणू आपण त्याला, हिमोलिम्फ प्रेझेंट असतं याच्यामध्ये. याच्यामध्ये कलर आपलं कसं रेड कलरचं ब्लड असतं तसं रेड कलरचं ब्लड नसतं. दिस इज कॉल्ड ॲज अ हिमोलिम्फ, कलरलेस ब्लड म्हणतो आपण त्याला. इथे लक्षात? रेस्पिरेशन बाय गिल्स हे सांगितलं होतं, बट गिल्स आर कॉल्ड ॲज द टेनिडियम और टेनिडिया म्हणतात. alimentary कॅनल इट इज वेल डेव्हलप्ड, आणि सगळ्यात महत्वाचं कॉइल्ड म्हणायचं. तर मोलुस्कन जेवढे जेवढे ॲनिमल्स आहेत त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, द इंटेस्टाईन्स विच आर प्रेझेंट, दॅट इज स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन्स, दे आर कॉल्ड ॲज कॉइल्ड. कुठलाही मोलुस्कन्स ॲनिमल असेल, मोलुस्कन ॲनिमल, त्याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती कॉइल्ड असते. लक्षात? दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स. These are the 6 classes which are present in phylum Mollusca. 6 classes. तर कुठले कुठले 6 classes आहेत बघा, सांगितलं होतं. मोनोप्लॅकोफोरा, त्याच्यानंतर ॲम्फिन्युरा किंवा अप्लॅकोफोरा आपण म्हटलं होतं आपण, अप्लॅकोफोरा. स्कॅफोपोडा, गॅस्ट्रोपोडा, बायवॉल्विया और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पेलिसायपोडा. बायवॉल्विया और पेलिसायपोडा. आणि 6th आहे सिफॅलोपोडा. सिफॅलोपोडा आणि गॅस्ट्रोपोडा हे खूप सोपं आहे. गॅस्ट्रोपोडा मीन्स द लेग्स आर कॉल्ड ॲज अ पोडस म्हणतात किंवा त्याला, किंवा फूट म्हणतो आपण. मोलुस्कामध्ये, मोलुस्कन्स ॲनिमल्समध्ये लोकोमोशनसाठी द ऑर्गन असतो, दिस ऑर्गन इज कॉल्ड ॲज अ काय म्हणतो आपण त्याला, फूट म्हणतो आपण, बरोबर. मग काही ॲनिमल्समध्ये गॅस्ट्रो मीन्स डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या इथून लेग्स बाहेर आलेले असतात म्हणून त्याला म्हणतात गॅस्ट्रोपोडा. सिफॅलोपोडा का म्हणतात? हेड पासून लेग्स बाहेर आलेले असतात म्हणून सिफॅलोपोडा. गॅस्ट्रोपोडाचं एक्झाम्पल आहे स्नेल. स्नेल सारखे सगळे ॲनिमल्स. इथे लक्षात? वरती शिंपला असतो मोठा, शिंपला नव्हे सॉरी, शंख असतो. त्या शंखधारी जे मोठे मोठे ॲनिमल्स असतात ना, आणि शंखाच्या आतमध्ये ते सगळे गॅस्ट्रोपोडामध्ये येतात. आणि सिफॅलोपोडा त्याच्यामध्ये कोण येतं? सेपिया, ऑक्टोपस अँड लॉलिगो. मीन्स हेड, जॉइंटेड लेग्स और लेग्स आर अटॅच्ड विथ द head region or it is called as a cephal, hence this is called as a cephalopoda. इथे लक्षात? these are the some animals which are present in different classes. आता प्रत्येक क्लास वाईज आपण ॲनिमल बघूया. फर्स्ट वन क्लास इट इज कॉल्ड एज अ मोनोप्लॅकोफोरा. मोनो मीन्स सिंगल, प्लॅका मीन्स लेअर, प्लॅका मीन्स लेअर. दिस इज कॉल्ड एज अ मोनोप्लॅकोफोरा. एक्झाम्पल इट इज दिस ॲनिमल इट इज कॉल्ड एज अ निओप्लिना. निओप्लिना एक सिंगल काय असतो? शेल प्रेझेंट असतो बघा. असे ॲनिमल्स तुम्ही बघितले असतील, एकच शेल प्रेझेंट असतो.
असं त्रिकोणी काही ह्याच्या मरीन काय म्हणू सँडवरती किंवा किनाऱ्यावरती समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही असे काही शेल्स बघितले असतील बघा, किंवा असं पण बघितलं असेल, असा पण बघितला असेल. सिंगल शेल प्रेझेंट असतो आणि त्याच्या आत, आणि हे ॲनिमल्स आय थिंक इकडे कोकणामध्ये खातात पण बघा, हे असे सिंगल शेलवाले असतात, आतमध्ये ॲनिमल असतो, ते हे करतात, गरम पाण्यात टाकतात आणि मग तो काय करतात, त्याचं जे काही आहे फूड मटेरियल म्हणून ते खाल्लं जातं. लक्षात, मोनो सिंगल प्लॅको म्हणजे प्लेट, एक सिंगल प्लेट असते, ही पण एक सिंगल आहे, हा पण एक सिंगल आहे. इथे लक्षात, फूट इज ब्रॉड फ्लॅट डिस्क लाईक विथ फ्लॅट क्रिपिंग सोल. शेल इज कप शेप्ड. शेल इज cup shaped, formed of one piece only. Head bears tentacles. Tentacles are mostly present in all the molluscous animals. Example, Neoplena. It is a first class Monoplacophora. Then second, second class, it is called as the Amphineura. Amphi means both, neuron means nerve. Example, chiton or Amphineura, it is also called as a Polyplacophora. Amphineura तुम्ही लक्षात ठेवू नका. लक्षात काय ठेवा, पॉलीप्लॅकोफोरा ठेवा लक्षात, सांगितलं होतं बघा. कारण हे जरासं अवघड वाटणार तुम्हाला की नर्वस सिस्टमशी रिलेटेड आहे. पॉलीप्लॅकोफोरा, पॉली मीन्स मेनी. मगाशी तुम्ही काय बघितलं आपण, मोनोप्लॅकोफोरा एक सिंगल वरती प्लॅका होता म्हणजे लेअर होता, तसं याच्यामध्ये किती असतात, 8 लेयर्स असतात बघा, किंवा 8 शेल्स प्रेझेंट असतात, म्हणून त्याला म्हणतात पॉलीप्लॅकोफोरा सेकंड क्लास. त्या लक्षात. एक्झाम्पल आहे कायटॉन, असे कलरफुल कायटॉन्स प्रेझेंट असतात, किंवा आपल्या डिपार्टमेंटला जवळपास 4-5 कायटॉन्स आहेत, ते असे ऑफ व्हाईट कलर मध्ये आहेत. त्या लक्षात. दीज आर द मोस्ट प्रिमिटिव्ह मॉल्युस्क विथ डॉर्सोवेंट्रली फ्लॅटेनड बॉडी आहे. Foot is flat, broad and soul-like. Shell is formed of many plates. Nervous system is primitive. Head is reduced. Eyes and tentacles are absent. ह्याच्यामध्ये टेंटॅकल्स ऍबसेंट आहेत. हेड आहे प्रेझेंट. आईज दीज आर द रुडिमेंटरी आहेत. त्या लक्षात. टेंटॅकल्स ऍबसेंट आहेत. फूट ह्याच्या बॅक साईडला, वेंट्रल साईडला फूट प्रेझेंट असतो. लक्षात आलं. दिस इज द सेकंड क्लास विच इज कॉल्ड ॲज अ पॉलीप्लॅकोफोरा. दिस वन, हा मी सांगितलं होतं बघा ॲनिमल. इट इज कॉल्ड ॲज अ स्कॅफोपोडा. स्कॅफे मीन्स बोट. लक्षात. स्कॅफे मीन्स बोट, पोडस म्हणजे फूट म्हणून आपण. आता या ॲनिमलचा शेप जर बघितला तर बोटीसारखा आहे ना, त्या छोट्या बोटी असतात बघा, फिशिंग साठी यूज केल्या जाणाऱ्या बोटी असतात की नाही, त्या बोटीसारखा याचा शेप आहे. दिसतो हा शेप बोटीसारखा. किंवा त्या केरळामध्ये वगैरे बोटी असतात माहिती का लांब, त्या कशापासून करतात माहिती आहे, ह्याची नारळाची जी झाडं असतात की नाही, त्या नारळाच्या झाडापासून ते बोटी तयार करतात. लक्षात. हा असा शेप असतो ह्या ॲनिमल्सचा. किंवा ह्याला आपण ह्या ॲनिमलचं नाव डेंटालियम. डेंटा मीन्स टीथ, सांगितलं होतं परवा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एलिफंट टस्क ॲनिमल. तर हा दिसताना कसं दिसतो, हस्तिदंत म्हणून किंवा एलिफंट टस्क सारखं दिसतं म्हणून याला म्हणतात डेंटॅलियम. स्कॅफोपोडा म्हणतात त्याला. लक्षात येते. स्कॅफे मीन्स बोट सारखे ॲनिमल्स, असं लक्षात ठेवा. लक्षात. बॉडीज इला, आणि हे कसे आहेत ॲनिमल्स, बरोईंग ॲनिमल आहेत, सँडमध्ये बरो करून राहतात. आणि याचा लास्ट पोर्शन दिसतो ना इथे, मी तुम्हाला ॲरो दाखवते बघा, इथून त्यांचे काय असतात, फूट बाहेर आलेले असतात, आणि ते फूटचा यूज कशासाठी करतात, लोकोमोशनसाठी करत असतात. येत्या लक्षात. फूट इज कोनिकल अँड अडॅप्टेड फॉर क्रिपिंग अँड बरोईंग. क्रिपिंग करणं म्हणजे सरपटणे, त्याच्यासाठी सुद्धा, आणि बरो करण्यासाठी त्या फूटचा ते यूज करतात. शेल इज युनिवॉल्ड, ट्युब्युलर अँड इज इन द फॉर्म ऑफ टस्क ऑफ अन एलिफंट. सांगितलंच आहे बघा त्याने, एलिफंटच्या टस्क सारखा दिसतो. इट इज विदाउट आईज बट विथ टेंटॅकल्स. इथे खाली टेंटॅकल्स असतात. जिथे फूट असतो ना त्याच साईडला त्याचे टेंटॅकल्स असतात. दीज आर सेन्सरी ऑर्गन्स. त्या लक्षात. एक्झाम्पल आहे डेंटॅलियम. त्या लक्षात. दिस इज अ थर्ड क्लास विच इज कॉल्ड ॲज अ स्कॅफोपोडा. लक्षात राहील. ओके. दिस इज अनदर इम्पॉर्टंट फोर्थ क्लास विच इज कॉल्ड ॲज अ गॅस्ट्रोपोडा. हे सांगितलं होतं. गॅस्ट्रो सगळ्या स्नेल्स. दिस इज ऑल्सो अ स्लग. लायमॅक्स म्हणतात तिला, किंवा याला आपण स्लग पण म्हणतो. ही गोगलगाय जी असते, ह्याला स्नेल जी आहे त्याला हेलिक्स म्हणतात, सायंटिफिक टर्म हेलिक्स. आणि हा आहे ॲप्लाझिया. ॲप्लाझिया पण आपल्या कॉलेजमध्ये आहे, हे कॉलेजमध्ये आहे. लायमेक्स नाही, हे कुठेही दिसेल तुम्हाला बाहेर. येत्या लक्षात. दिस इज कॉल्ड ॲज द क्लास गॅस्ट्रोपोडा. गॅस्टर स्टमक, पोडस म्हणजे लेग्स.
बॉडी असिमेट्रिकल आहे. असिमेट्रिकल कारण दिसतं तुम्हाला कुठेही त्याचे दोन भाग इक्वल होत नाहीत म्हणून असिमेट्रिकल आहे. डिस्टिंक्ट हेड आहे, बिअरिंग आईज अँड टेंटॅकल्स. मी परवा सांगितलं होतं जे टेंटॅकल्स असतात आपण हात लावले पटकन आतमध्ये ओढून घेतात बघा, ते ग्लोब्युलर तुम्हाला बटनासारखे जे दोन वरती पोर्शन दिसतात ना, दीज आर कॉल्ड ॲज द दीज आर कॉल्ड ॲज द आईज ऑफ द ॲनिमल. लक्षात, टेंटॅकलच्या वरच्या साईडला ग्लोब्युलर पार्ट असतो तो गोल, ते आईज असतात. विस्टरल मास इट इज ऑल्सो कॉइल्ड. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कॉइल्ड. शेल इज युनिवॉल्व्ड. युनिवॉल्व म्हणजे असे दोन सेपरेट वॉल होत नाहीत शिंपल्यासारखं शेल सारखे. इथे लक्षात, एकच सिंगल युनिवॉल्व आहे प्रेझेंट. अँड सिच्युएटेड क्लोज टू माउथ. हे मी सगळ्यात तुम्हाला पहिलं लेक्चर झालं त्यावेळेला सांगितलं होतं बघा, जेवढे जेवढे गॅस्ट्रोपॉड्स ॲनिमल्स असतात, शंखधारी ॲनिमल्स, त्यांचं ॲनस आणि माउथ एकाच साईडला ओपन असतात. एकाच साईडला ओपन असतात. इथे लक्षात, लार्वा इट इज बायलेटरली सिमेट्रिकल. ह्याचा लार्वा जो आहे तो बायलेटरली सिमेट्रिकल असतो आणि ग्रोज इनटू असिमेट्रिकल ॲडल्ट ड्यू टू द ट्विस्टिंग ऑफ हिस्टर. त्याचं मेटामॉर्फोसिस ज्यावेळेला होत असतं की नाही, हे गॅस्ट्रोपॉडचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आहे, लक्षात ठेवा नेहमी. गॅस्ट्रोपॉडमध्ये जो त्याचा लार्वा असतो तो सिमेट्रिकल असतो, बायलॅटरली सिमेट्रिकल, पण त्याचा मेटामॉर्फोसिस होत असताना तो ॲनिमल ट्विस्ट होतो. इथे लक्षात, ट्विस्ट होतो आणि त्याचं माउथ आणि ॲनस एकाच साईडला येतो, ट्विस्ट होऊन एकाच साईडला येतं. माझ्या हाताकडे तुमचं जर लक्ष असेल, जर दिसत असेल तुम्हाला, तर बघा, सपोज हा लार्वा आहे, हा काय म्हणू आपण त्याला, इलॉंगेटेड लार्वा आहे, तो बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. इथं त्याचं माउथ आहे सपोज, इकडे त्याचा ॲनस आहे. इथे लक्षात. हा, आणि तो काय होतो त्याच्या मेटामॉर्फोसिस मध्ये ऍडल्टच्या ह्याच्यामध्ये कंडिशनमध्ये ऍडल्ट होत असताना इथं त्याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याची ट्विस्ट होते. आलं लक्षात, डायजेस्टिव्ह सिस्टीम ट्विस्ट होते आणि इकडं असणारा जो ॲनस आहे तो ॲनस ट्विस्ट होऊन पुढे येतो. म्हणजे तुम्हाला जर फळ्यावरती जर दाखवायचं झालं मला, सपोज हा इकडे ॲनस आहे आणि इकडे हा माउथ आहे, बरोबर. हा ॲनिमल ट्विस्ट होतो आणि हा त्याचा ॲनस इकडे जातो. इथे लक्षात, हा असा ट्विस्ट होतो, 8 शेप मध्ये ट्विस्ट होतो तो, 8 शेप मध्ये ट्विस्ट होतो. इथं दाखवले तुम्हाला. हा जो पोर्शन आहे हा ट्विस्ट होऊन ॲनस आणि माउथ एकाच साईडला येतं. हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आहे मोलुस्कन्स ॲनिमल्स मधलं. मोलुस्कन्स मधल्या गॅस्ट्रोपोड्सचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल हेलिक्स गार्डन स्नेल आहे आणि दुसरा आहे लायमॅक्स आहे आणि हा ॲप्लेझिया आहे. काय कहते, दिस इज अ 4th क्लास. आणि 6th क्लास इट इज कॉल्ड ॲज अ सिफॅलोपोडा. सिफॅलोपोडाचं एक्झाम्पल स्क्विड, दॅट इज लॉलिगो, आणि दुसरा आपला सेपिया. हा, आणि हा आहे ऑक्टोपस. हा, केफॅल म्हणजे हेड, पोडस म्हणजे लेग्स. बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. हेड इज लार्ज with mouth and pair of eyes. Visceral mass is well developed. Foot is modified into tentacles. हे तुम्हाला सेपिया मध्ये शिकायचं आहे सगळं. हे सगळे कॅरेक्टर्स आहेत त्याचे, लक्षात आलं. त्याचे जे फूट आहेत ते हेडला अटॅच असतात. आईज आर लार्ज इन बल्जिंग टाईप आहेत. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, ट्रंक म्हणून आपण त्याला, आणि लेग्स म्हणून, लक्षात आलं. हा, त्याचे जे लेग्स आहेत ते लोकोमोशन पर्पज साठी यूज करतात. इंक ग्लँड प्रेझेंट आहे फॉर ऑफेन्स अँड डिफेन्स. खूप कॅरेक्टर्स लिहिता येतील तुम्हाला. हा, दिस इज अ सिफॅलोपोडा. आता हे सगळे काही एक्झाम्पल्स आहेत, महत्वाचे एक्झाम्पल्स म्हणून आपण त्याला. हे मी बऱ्यापैकी दाखवलेलं आहे तुम्हाला. सेपिया, ऑक्टोपस, लोलिगो आहे. हा, त्याच्यानंतर युनिओ, फ्रेश वॉटर म्युझल, दॅट इज बायवॉल. पायला आहे. पायला हा ऍपल स्नेल. आम्हाला त्याचं डिसेक्शन होतं SY ला असताना. पॅडी फील्ड मध्ये, भाताच्या शेतीमध्ये तुम्हाला हे पायला बघायला मिळतात. असे गोल असतात ऍपल सारखे, त्याचा शेल असा गोल असतो. कायटॉनला सी माऊस म्हणतात. निओप्लिना, दिस इज अ निओप्लिना. मोनोप्लॅकोफोरा एक्झाम्पल आहे. हा सिंगल शेल असतो बघा, असा कोनिकल शेल असतो. लक्षात येते, सिंगल. आणि त्याच्या व्हेंट्रल साईडला तुम्हाला काय दिसतं, असं त्याचा फूट दिसतो, फ्लॅटर्ड फूट.
लक्षात आलं? याला लिव्हिंग फॉसिल म्हणतात कारण याच्यामध्ये चेंजेस काहीही झालेले नाहीये. लक्षात येत आहे? लिव्हिंग फॉसिल दॅट इज निओप्लिना. दिस इज कायटॉन, सगळ्यात फेमस एक्झाम्पल. 8 प्लेटेड ॲनिमल दॅट इज पॉलीप्लॅकोफोरा. याला सी माऊस, माऊस सारखं दिसतं बघा, हे उंदरासारखं दिसतं म्हणून ह्याला म्हणतात सी माऊस म्हणतात. पॉलीप्लॅकोफोरा एक्झाम्पल. दिस इज डेंटॅलियम. हे बघा मी सांगितलं ना, फूट इकडेच असतं आणि टेंटॅकल्स पण इकडेच असतात आणि मध्ये त्याची असते डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲनिमलची. लक्षात येत आहे? दिस इज डेंटॅलियम. किती छान दिसतात बघा दिसायला, हे ट्रान्सपरंट, बरोबर ते ह्याच्यासारखेच दिसतात. मला मी कधी गेले तर मला हे कधी मिळाले नाही. मी बऱ्याच वेळेला शोधायचा प्रयत्न केला आपल्या इकडे समुद्रकिनारी, पण कधी दिसले नाही. ओके, दिस इज पायला. मला खूप आवडतो हा ॲनिमल कारण ह्याचं डिसेक्शन खूप केलंय आम्ही. ते लक्षात. दिस इज पायला. आम्हाला कटर बिटर द्यायचे त्याचे आणि शेल फोडण्यासाठी. पॅडी फील्डमध्ये बघायला मिळतात. पायला त्यालाच म्हणायचं ॲपल स्नेल. आमचे सर म्हणायचे पायला कधी नाही पाहिला म्हणू नका, असं म्हणायचे. पायला. पिला म्हणायचं नाही ना, काही मुलं याला पिला म्हणतात, नॉट पिला. दिस इज पायला. दिस इज युनिओ दॅट इज फ्रेश वॉटर म्युझल ऑर जसं कॉल्ड ॲज अ बायबॉल. शिंपले म्हणतो आपण त्याला, युनिओ. दिस इज ऑक्टोपस, डेव्हिल फिश. ऑक्टोपस ते ह्याच्या यूट्यूबला जर तुम्ही असाल, यूट्यूब बघत असाल तर यूट्यूबचे शॉर्ट्स असतात बघा. मी तुम्हाला एक सेंड करेन हा. यूट्यूबचे शॉर्ट्स आहेत. मरीन ॲनिमल्स, नाही सॉरी, फिशिंग 07. लक्षात राहील? फिशिंग 07 नावाचं एक चॅनल आहे बघा. फिशिंग 07 त्याच्यावरती चॅनल आहे. त्याच्यावर बरेचसे मॉल्युस्कन्स ॲनिमल्स वगैरे दाखवलेले आहेत. माझ्याकडे काही लिंक आहेत, मी तुम्हाला सेंड करेन, ते बघत चला. लक्षात आलं? त्याच्यामध्ये ऑक्टोपस वगैरे दाखवलेले आहेत केवढे मोठे. केवढा आता हा समोर दाखवलेला ऑक्टोपस केवढा मोठा आहे बघा. म्हणून याला डेव्हिल फिश म्हणतात. राक्षसासारखं दिसतो तो, भयानक. डेव्हिल फिश. दिस इज सेपिया, जो आपल्याला स्टडी करायचा आहे. सेपिया, कटल फिश. दिस इज लॉलिगो. तुम्हाला माहिती आहे लॉलिगो आणि सेपियामध्ये फरक आहे. हे दोन्ही फिश विकायला असतात. हा लॉलिगो दिसतोय तुम्हाला, हा असा असतो लॉलिगो. आणि सेपिया असं ग्लोब्युलर असतो आणि याला पेन फिश पण म्हणतात. पेन सारखा इलॉंगेटेड असतो. लक्षात आलं? दोन वेगळे. हा याला स्क्विड म्हणतात आणि सेपिया वेगळा आहे. हा सेपिया आहे आणि हा लॉलिगो आहे. हे दोन्ही बघितले असतील तुम्ही, विकायला येतात आपल्या फ्रेश ह्याच्यामध्ये. कळलं? काय शंका आहे तिथपर्यंत? दिस इज फायलम मोलुस्का. मैम स्क्विड और सेपिया में क्या मोलुस्का. डिफरेंस रहता? आहेत का कोणाला शंका? देन वी आर गोइंग टू मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट phylum, which is the last phylum in your syllabus, that is in non-chordate. कुठला फायलम आहे सांगा बरं, कोण सांगेल? कुठला फायलम आहे? लास्ट फायलम आपला कुठला आहे? कोण सांगेल? and this is 9th phylum in animal classification. 9th phylum. This is 9th phylum in animal classification. कोण सांगेल? चॅट बॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल, पण सांगा कुठला आहे 9th फायलम. कोण लिहेल? कोण सांगेल फायलम मोलुस्का नंतरचा 9th फायलम कोणता आहे? व्हर्टिब्रेटा. आपल्याला या सेमिस्टरला व्हर्टिब्रेटा रुही शिकायचं नाहीये, आपण इनव्हर्टिब्रेटच बघतोय. त्यामुळे इनव्हर्टिब्रेट आहे. 9th फायलम इनव्हर्टिब्रेटाचा आहे. ओके मुनंजा, बरोबर. लास्ट फायलम इन द invertebrate or non-chordate, it is Echinodermata. It is called as the Echinodermata. Echinodermata
कसले ॲनिमल्स? इकॅनोडर्मॅटा म्हणजे कसले ॲनिमल्स सांगू शकाल? इकायनोडर्मॅटा मीन्स विच टाईप ऑफ? श्वेतानं पण सांगितलं उत्तर, बरोबर आहे. या सेमिस्टरला लक्षात ठेवा कायम माइंडमध्ये. ओके, मुनंजा बरोबर, स्टारफिश अगदी बरोबर आहे. हे कायम फिक्स लक्षात ठेवा. या सेमिस्टरला आपण सी अर्चिन, अगदी बरोबर आहे, सी अर्चिन. आपण इनव्हर्टिब्रेटस स्टडी करणार आहोत, नॉन कॉर्डेटर्स. कॉर्डेटा सेकंड नेक्स्ट सेमला, लास्ट सेमला आहे तुम्हाला, 6th सेमला. लक्षात येत आहे? हां, दिस इज अ लास्ट फायलम in non-chordates or in invertebrates, that is called as इकायनोडर्मॅटा. एक्झाम्पल मुनंजानं सांगितलेलं आहे स्टारफिश, सी अर्चिन्स. ओके, बरोबर आहे. खूप सारे ॲनिमल्स येतात स्टारफिशचे, खूप वेगळे. सी लिली आहे, सी लिली म्हणतो आपण त्याला, सी अर्चिन्स. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मरीन ॲनिमल्स मधला सगळ्यात ब्युटिफुल म्हणू आपण त्याला, ब्युटिफुल क्लास जो आहे हा इकायनोडर्मॅटाचा आहे. खूप सारे कलरफुल ॲनिमल्स आपल्याला या फायलम मध्ये बघायला मिळतात, खूप सुंदर. आणि हे सगळे बऱ्यापैकी जे आहेत बॉटमला राहत असतात, सी बॉटमला राहत असतात ॲनिमल्स हे. आणि असं एखाद्यानं म्हणजे जे नॉन झुलॉजिकल स्टुडंट्स आहेत, म्हणजे जे कॉमर्स आर्टचे आहेत, यांनी या ॲनिमल्सला बघितलं तर यांना वाटणारच नाही हे ॲनिमल्स आहेत. ते दिसताना कसे दिसतात, मस्त प्लांट सारखे दिसतात, कारण ते बऱ्यापैकी इकॅनोडर्मॅटा मधले ॲनिमल्स हे शक्यतो करून थोडेसे स्लगिश असतात, मुवमेंट अशी जास्त त्यांची जास्त मुवमेंट करत नाहीत. हा, एका ठिकाणी पण असतात काही, त्यामुळे असं. आणि कलरफुल असतात, वेगवेगळ्या कलरमध्ये असतात. लक्षात आलं? म्हणून इकॅनोडर्मॅटाचे जे ॲनिमल्स आहेत ते बघितल्यावर खूप छान वाटतं. खूप कलर असे छान छान कलर असतात. आज सगळ्यांनी काय करायचंय माहिती तुम्ही, इकॅनोडर्मॅटाचे युट्यूबला ना, थांबा एकच मिनिट, मी तुम्हाला दाखवते. मग आपण शिकायला चालू करू इकॅनोडर्मॅटा. ऍक्च्युली ॲनिमल्स असतात कसे इकॅनोडर्मॅटाचे वेगवेगळे ते आपण बघू. हा, हे बघा, तुम्हाला दिसत असेल जराशी हा व्हिडिओ बघा. feather star, sea stars, brittle stars, हे brittle stars, sea urchin बघा, sand dollar, sea biscuits, हे सुद्धा sand dollar चा प्रकार, and sea cucumbers. These different animals of the phylum Echinodermata can be grouped into 5 major classifications. Number 1, the class Crinoidea, which is the most basal group, includes the sea lilies and feather stars. Sea lily आहे हा. Number 2, the class Asteroidea includes sea stars. Sea stars आहे वेगळ्या कलर मध्ये. The class Ophiuroidea includes brittle stars. Number 4, the class Echinoidea includes sea urchins, sand dollars, and sand dollars. And finally, number 5, the class Holothuridia includes sea cucumber. But what are echinoderms? The etymology of these animals comes from the Greek words echnos, which means hedgehog, and derma, which means skin. Sea star किती वेगळ्या टाइपचे असतात बघा. त्यांची मूवमेंट बघा. Exactly what they are. Other than being known for their spiny skin, scientists also like to describe echinoderms as very small animals inside of very large bodies, since most of their body is made up of chylomic cavities. This diverse phylum contains about 7,000 living species, though the number remains highly debated in the scientific community and could possibly be
higher. This phylum has fossil records dating back to before the end of the Cambrian period, and echinoderms was secular grouping of deuterostomes just behind chordates, such as humans. अगदी डिटेल मध्ये सांगते की आपल्याला फक्त ॲनिमल्स बघायचे आहेत, हे नको आपण बघायला. एकच मिनिट. व्हॉट इज इकायनोडर्माटा? ॲनिमल किंगडम. बघूया का आपण, एक मिनिट. ॲनिमल किंगडम हे बघा, सी स्टार बघा किती सुंदर सुंदर असतात. आपण बघतो ते एकाच टाईपचे आपल्याला दिसतं इथे ग्रे कलर मध्ये, पण ऍक्च्युली किती सुंदर कलर असतात बघा. समुद्राच्या आतमध्ये सगळे असतात. ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे. एकच मिनिट तुम्हाला सांगते, थांबा. बघा फायलम, आता इकायनोडर्मॅटा. आवाज येतोय माझा? सगळ्यांना आवाज येतोय ना? हो मॅम. इकायनोडर्मॅटा का म्हणतात बघा, मी आधी ते एक्सप्लेन करते आणि मग पुढे जाऊ आपण. इकायनस आणि डर्मा असे दोन वर्ड्स आहेत बघा. दीज आर ग्रीक वर्ड्स. लक्षात आलं? दीज आर द ग्रीक वर्ड्स. लक्षात येत आहे? इकायनस आणि डर्मा. डर्मा म्हणजे स्किन माहितीये तुम्हाला, डर्मॅटोलॉजिस्ट कडे आपण जातो म्हणजे स्किन स्पेशालिस्ट. म्हणजे डर्मा म्हणजे काय? स्किन. आणि इकायनस म्हणजे स्पाइन्स. लक्षात राहील? इकायनस, इकायनस म्हणजे स्पाइन्स म्हणू आपण त्याला. आता हे सगळे अॅनिमल जर तुम्ही इथे बघितलं, त्यांच्या बॉडीवरती स्पाइन्स दिसतात तुम्हाला छोटे, इथे खूप मोठे असतात. हा सी अर्चिन आहे, स्टारफिश आहे, त्याच्यानंतर हा ब्रिटल स्टार म्हणू आपण त्याला, हा ब्रिटल स्टार आहे, आणि क्युकंबर, सी क्युकंबरचा टाईप आहे, हा सी क्युकंबर आहे. सगळ्यांच्या बॉडीवरती फॉर ऑफेन्स अँड डिफेन्स, फॉर प्रोटेक्टिव्ह पर्पज देर इज अ प्रेझेन्स ऑफ स्पाइन्स. दिसतात हे, म्हणून याला म्हणतात इकायनोडर्मॅटा. लक्षात? त्यांचं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन काय? दीज आर कॉल्ड ॲज द ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. मीन्स प्रॉपर ऑर्गन्स आर प्रेझेंट फॉर डिफरंट सिस्टीम्स. लक्षात आलं? म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये स्टमक, इंटेस्टाईन हे सगळं मिळेल. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये टेस्टीज, ओव्हरीज हे सगळे मिळेल. त्याच्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये नेफ्रिडिया सारखा किंवा किडनी सारखा प्रकार मिळेल ह्याच्यासाठी. लक्षात आलं? रेस्पिरेशन साठी गिल्स आहेत. म्हणजे ऑर्गन्स प्रेझेंट असतात, प्रॉपर ऑर्गन्स. म्हणून याची जी ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन काय? ऑर्गन सिस्टीम आहे. त्या लक्षात? नेक्स्ट पॉइंट, इट इज कॉल्ड ॲज अ सिमेट्री. लक्षात येते? आता सिमेट्री काय आहे? ऍडल्ट, थांबा एकच मिनिट मग मी एक्सप्लेन करेन. बघा आता हा स्टारफिश आहे. लक्षात? स्टारफिश मध्ये जे स्टारफिशचे जे अॅनिमल्स आहेत हे आहे, किंवा हा सी अर्चिन आहे, हे जे अॅनिमल्स आहेत, हे अॅनिमल्स मध्ये तुम्हाला रॅडियल सिमेट्री दिसेल, कारण हे अॅनिमल राऊंड असतात. तुम्हाला त्याचे काय म्हणू आपण त्याला, रेज काढून दाखवलेले आहेत बघा. लक्षात? दीज आर कॉल्ड ॲज द रॅडियल सिमेट्रिकल अॅनिमल. हे बघा, गोल त्यांचा दोन इक्वल पार्ट मध्ये ते डिवाइड नाही होत असे, कारण कसे असतात, खूप सारे काय असतात, असे कोन्स प्रेझेंट असतात. आता 5 आर्म्ड अॅनिमल आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो स्टारफिश. स्टार सारखा दिसतो, 5 आर्म्स प्रेझेंट आहेत, म्हणजे प्रत्येक आर्म मधून एक कोन जर काढला अँगल, तर असे खूप सारे निघतात गोल, म्हणून याला सर्क्युलर सिमेट्री असते, किंवा म्हणतात त्याला रॅडियल सिमेट्री. जेवढे जेवढे राऊंड अॅनिमल्स असतात शेप मध्ये, मी काय सांगते बघा, जेवढे जेवढे राऊंड सॉसर शेप्ड अॅनिमल्स असतात, बशी सारखे, प्लेट सारखे, त्या अॅनिमल्सची जी सिमेट्री असते ती रॅडियल सिमेट्री असते, गोल. लक्षात? पण यांची जी लार्वी, यांचे जे लार्वी आहेत, दीज लार्वी आर बायलॅटरली सिमेट्रिकल अॅनिमल्स. बरोबर? आता ह्या स्टारफिशचा लार्वा दाखवलेला आहे बघा. ह्या स्टारफिशचा लार्वा काय आहे? बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. ऍडल्ट कसे होतात? रॅडियल सिमेट्रिकल होतात. येतं लक्षात? ओके. दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल्स, कारण हायर अॅनिमल्स आहेत, शेवटचा क्लास आहे, सॉरी शेवटचा फायलम आहे, त्यामुळे डेव्हलप, कारण ह्याच्या पुढचा अॅनिमल्स आहे वर्टिब्रेट आहेत, म्हणून हे जे अॅनिमल्स आहेत सगळ्या सिस्टीम त्याच्या हायली डेव्हलप्ड असतात. मीन्स दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल्स, मीन्स 3 germ layers आर प्रेझेंट, दॅट इज
आउटर मोस्ट लेअर इट इज कॉल्ड ॲज एक्टोडर्म, मिडल इट इज पिंक कलर दाखवलेला आहे मेसोडर्म, आणि इनर वन इट इज कॉल्ड ॲज एंडोडर्म, आणि मध्ये ही काय असते डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. मीन्स दीज आर द ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. ओके. Okay, these are coelomate animals. इथे लक्षात coelomate, that is true coelom is present. मी परवा सांगितलं होतं बघा, बाहेरच्या साईडचा एक्टोडर्म आहे, त्याच्यानंतर हा मिझोडर्म आहे आणि एंडोडर्म आहे, बरोबर. आणि मधली जी कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटी सीलोम. जर सीलोमची कॅव्हिटी मिझोडर्मनी लाइन्ड असेल तर त्या ॲनिमल्सला आपण ट्रू सीलोमेट ॲनिमल्स म्हणतो. हे मी परवा सांगितलेलं होतं तुम्हाला. लक्षात, मिझोडर्मनी जर लाइन्ड असेल तर त्याला म्हणतो ट्रू सीलोम. हे हायर ॲनिमल्स आहेत, मीन्स दीज आर द ट्रू सीलोमेट ॲनिमल्स म्हणतो आपण त्याला. येतं लक्षात? ओके. हे सगळ्यात महत्वाचं, हॅबिटॅट हॅबिटॅट. हॅबिटॅट हॅबिटॅट दीज आर एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स. म्हणजे फक्त आणि फक्त कशामध्ये आपल्याला बघायला मिळतात? हे मरीन वॉटरमध्ये बघायला मिळतात. किती सुंदर स्टारफिशेस आहेत बघा इथे, वेगवेगळे स्टारफिश आहेत. हा जो आहे हा सी क्युकंबर आहे, हा जो आहे हा ती अर्चिन आहे, आणि हे फिदर स्टार म्हणून आपण त्याला, ती लिली. सगळे मरीन वॉटर ॲनिमल्स आहेत. हॅबिटॅट हॅबिटॅट लक्षात येतं? फ्रेश वॉटर मध्ये नसतात. ओके. डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲनिमलची जर बघायला गेलो आपण तर डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज कम्प्लीट, कारण हा हायर ॲनिमल्स आहेत. त्या लक्षात. स्टारफिश आहे. आता फक्त लक्ष द्या, हा स्टारफिश जो असतो की सगळं आपण बघतो, आपल्या इकडे पण बघायला मिळतात. स्टारफिशच्या दोन साइड्स असतात, एक असते डॉर्सल साइड आणि एक असते व्हेंट्रल साइड. लक्षात आले? डॉर्सल आणि व्हेंट्रल. आता डॉर्सल साइड आणि व्हेंट्रल साइड म्हणजे कसं, ज्या साइडला माउथ प्रेझेंट असतं, कारण हे ॲनिमल्स बघा स्टारफिश हा क्रिपिंग ॲनिमल आहे. समुद्रावरती जी सँड असते त्या सँडवरती क्रिपिंग करतात, सरपटत जात असतात, बरोबर. जी समुद्राच्या म्हणजे सँडच्या बाजूला त्यांची जी साईड असते ती असते त्यांची व्हेंट्रल साइड, आणि वरची जी डार्क साइड असते ना ती असते त्यांची डॉर्सल साइड. लक्षात आलं? हे 5 आर्म्स प्रेझेंट आहेत. हा जो मध्ये तुम्हाला एक डॉट दिसतो डॉर्सल साइडला, दिस इज कॉल्ड ॲज अ मॅड्रेपोराइट. हे शब्द तुमच्या कानावरून जाऊ देतात जरा. हा जो मधला डॉट दिसतो दिस इज कॉल्ड ॲज अ मॅड्रेपोराइट म्हणतात. आता मॅड्रेपोराइट म्हणजे काय? ह्या ॲनिमल्स मध्ये जे फूड पार्टिकल्स वगैरे आत जातात किंवा ते खात असतात, ते फूड पार्टिकल्स वगैरे या मॅड्रेपोराइट मधून आतमध्ये जात असतात. लक्षात आलं? कारण ह्याचं माउथ कुठल्या साईडला? या साईडला नाहीये, याचं माउथ व्हेंट्रल साईडला आहे, पोटाकडच्या बाजूला माउथ आहे प्रेझेंट. लक्षात आलं? त्यामुळे ही एक अशी नळी असते, आणि दिस मॅड्रेपोराइट ऍक्च्युली ऍक्ट्स ॲज अ मेश ऑर इट इज कॉल्ड ॲज अ सीव. गाळणं म्हणून काम करतं, आणि त्या गाळण्यातून ते जे पाणी असतं मरीन वॉटर ते सगळं गाळून ते आत पाठवतात, आणि त्याच्यामध्ये फूड पार्टिकल्स जात असतात. लक्षात आलं? हे सगळे काय त्याचे आर्म्स प्रेझेंट आहेत. ह्या आर्म वरती असे ट्यूब फिट प्रेझेंट आहेत, ट्यूब फिट म्हणतात त्याला. आता ट्यूब फिट कशासाठी असतात? फॉर कॅप्चरिंग द फूड मटेरियल म्हणू आपण. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्यूब फिटचं यूज लोकोमोशन आहे. येतं लक्षात? दुसरं काम काय आहे? लोकोमोशन आहे. दिस इज द एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ हे स्टारफिश. व्हेंट्रल माउथ डॉर्सल ॲनस, बरोबर सांगितलं. इथे ॲनस आहे, त्याच साईडला त्याच्या खालच्या साईडला काय प्रेझेंट असतं? काय म्हणू आपण त्याला? माउथ प्रेझेंट असतं व्हेंट्रल साईडला. ओके. हे खूप सुंदर दाखवलंय. रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे आपल्यासारखं किंवा बाकीच्या ॲनिमल सारखं लंग्स किंवा गिल्स जे असतो म्हणून आपण, ते गिल्स थोडेसे बाकीच्या ॲनिमल्स मध्ये कसे डेव्हलप्ड असतात, तसे तो पार्ट असा डेव्हलप नसतो. बघा, हे आर्म दिसतात तुम्हाला, आर्म दिसतात. तर आर्मच्या इथे तुम्हाला हा मॅड्रेपोराइट दिसतो, हा मॅड्रेपोराइट दिसतो.
आणि मध्ये मध्ये तुम्हाला असे स्पाइन्स दिसतात आणि त्या स्पाइनच्या मध्ये मध्ये असे पार्ट्स असतात, दिस आर कॉल्ड ॲज अ गिल्स, असे बाहेर आलेले दिसतात. हा पार्ट तुम्हाला थोडासा हा लार्ज करून दाखवलेला आहे बघा. म्हणजे स्पाइन जे असतात त्या स्पाइनच्या मध्ये मध्ये तुम्हाला असे बाहेर आल्यासारखे काही पार्ट दिसतात ब्राऊन कलर मध्ये. दिस आर कॉल्ड ॲज अ गिल्स म्हणू आपण त्याला. या गिल्स थ्रू आणि स्किन थ्रू, स्किन त्यांची जी स्किन असते ॲनिमलची स्किन, त्या स्किन थ्रू ते काय करत असतात, रेस्पिरेशन करत असतात ॲनिमल्स. लक्षात आलं? डर्मल ब्रँकी म्हणतात त्यांना. त्यांना काय म्हणतात? डर्मा म्हणजे स्किन, त्या डर्मावरती स्किन वरती असतात म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? डर्मल ब्रँकी म्हणतो आपण. दीज आर कॉल्ड ॲज अ स्किन गिल्स और दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॅप्युली. आणि दुसरं रेस्पिरेशन, दिस रेस्पिरेशन ऑल्सो टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ट्यूब फिट. मीन्स ट्यूब फिटची कामं किती आहेत बघा. ट्यूब फिट इट ऑल्सो हेल्प्स इन लोकोमोशन, it helps in food capturing, and it also helps in respiratory system. These three functions are associated with tube feet. येते लक्षात? This is a diagram of starfish म्हणू आपण त्याला. This is a diagram of starfish. लक्षात येत आहे? त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे आहे. आम्ही टीवायला असताना ह्याची फर्स्ट सेमला आम्हाला हे होतं, स्टारफिश होते डिसेक्शनला, त्यामुळे सगळं डिसेक्शन केलेलं आहे आम्ही. सगळे हे जसं दिसतं ना सेम तसं तुम्हाला मायक्रोस्कोप खाली दिसतात. ऑफलाईन मध्ये हे सुद्धा मी तुम्हाला करून दाखवेन डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टारफिश. लक्षात? गिल्स आहेत, ट्यूब फिट आहेत. सर्क्युलेटरी सिस्टीम, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्क्युलेटरी सिस्टीम, हा सर्क्युलेटरी सिस्टीम इट इज ओपन टाइप. सर्क्युलेटरी सिस्टीम इट इज ओपन टाइप. देर इज नो एनी ब्लड वेसल्स आर प्रेझेंट. सर्क्युलेशन जे होतं ते थ्रू ओपन स्पेसेस, ॲनिमलच्या आतमध्ये. हा जर ॲनिमल हा कट केलेला आहे, ऍक्च्युली कट केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये जे दिसतात हे स्ट्रक्चर्स, इथून ते ब्लड जे आहे ऍक्च्युली इट इज नॉट अ ब्लड, इट इज अ कलरलेस ब्लड विच इज कॉल्ड ॲज अ हिमोलिम्फ. ते हिमोलिम्फ या सगळ्या सिलो मधून आतमधून फिरत असतं, ओपनली फिरत असतं. देर इज नो एनी ब्लड वेसल्स, आर्टरीज, वेन्स नसतात. लक्षात आलं? म्हणून त्याला म्हणतात ओपन टाइप्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. येते लक्षात? सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? ओपन. हे वॉटर जे आहे दिस इज कॉल्ड ॲज अ मॅड्रेपोराइट और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टोन कॅनाल. स्टोन सारखा वरचा पार्ट असतो म्हणून स्टोन म्हणजे रिजिड असतो स्टोन सारखा, म्हणून त्याला म्हणतात स्टोन कॅनाल म्हणतात. लक्षात आलं? रॅडियल कॅनाल आहे. त्याच्यानंतर दीज आर कॉल्ड ॲज अ ॲम्प्युली. ट्यूब फिट आहे, दीज आर कॉल्ड ॲज अ ट्यूब फिट. This is a stone canal and madreporite. This is middle, that is ring canal. लक्षात घ्या. स्टारफिश मध्ये जी सर्क्युलेटरी सिस्टीम असते, सर्क्युलेटरी सिस्टीम इट इज कॉल्ड ॲज अ कॅनाल सिस्टीम. कॅनाल सिस्टीम. आता कॅनाल सिस्टीम का म्हणतात? कारण त्यांचं जे फ्लुइड आहे विच ऍक्ट्स ॲज अ सर्क्युलेटरी फ्लुइड, दिस सर्क्युलेटरी फ्लुइड फ्लोज थ्रू द कॅनाल्स. म्हणजे कुठले कॅनाल्स आहेत बघा, मधला जो आहे तो दिस इज कॉल्ड ॲज अ रिंग कॅनाल. रिंग सारखा असतो म्हणून याला म्हणायचं रिंग कॅनाल. आणि बाकीचे साईडला प्रत्येक आर्म मध्ये एक कॅनाल प्रेझेंट असतो. दिस इज कॉल्ड ॲज अ रॅडियल कॅनाल. ऍक्च्युली इट इज नॉट अ रॅडियल कॅनाल, हा रिंग कॅनाल आहे. हे लॅटरल कॅनाल्स म्हणतात त्यांना, लॅटरल साईडला जातात म्हणून लॅटरल कॅनाल्स म्हणतात. लक्षात आलं? म्हणजे त्यांचं जे लिक्विड आहे किंवा त्यांचं जे सर्क्युलेटरी फ्लुइड आहे, this circulatory fluid flows through different canals. Hence the system it is called as a canal system, which is present in only starfish, brittle star, sea lily, 5 arm असणाऱ्या animals मध्ये flow असते. ओके. then next बघा. ओके, इट इज इम्पॉर्टंट. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्शन. डायोशियस म्हणजे मेल आणि फिमेल सेपरेट ॲनिमल्स असतात. डाय मीन्स 2. हा, फर्टिलायझेशन इट इज एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं यांच्यामध्ये. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट, कारण का लार्वा प्रेझेंट असतो. लक्षात आलं? एग, मग लार्वा, मग प्युपा, हे अशी डेव्हलपमेंट होत असते. सिलिएटेड फ्री स्विमिंग लार्वा असतो प्रेझेंट. मेल फिमेल सेपरेट आहेत. लक्षात आलं?
त्यांच्यामध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं. आता हे इतर मेल आणि फिमेल यांचं मेटिंग दाखवलेलं आहे बघा इथे, लक्षात आलं. एग ले करतात, एग मधून मग लार्वा बाहेर येतो. दिस इज अ लार्वा. लक्षात आलं. हा ॲनिमल दाखवलेला स्टारफिश, याच्यामध्ये असे गोनाड्स दाखवले. दिस आर कॉल्ड ॲज अ गोनाड्स, दॅट इज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणून आपण त्याला. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे असे असतात. लक्षात आलं. एनस आहे प्रेझेंट. These are some unique features. They have an endoskeleton of calcareous ossicles or spiny bodied म्हणतो. म्हणूनच त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, इकायनोडर्माटा म्हटलेला आहे. हेड ॲब्सेंट, हेड इज टोटल ॲब्सेंट. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज प्रेझेंट. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम, why it is called as a water vascular system? Because pure or red color blood is absent, okay, and the fluid or the काय म्हणू आपण त्याला, एंटिटीज जे असतात सर्क्युलेटरी सिस्टीमच्या एंटिटीज, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आरबीसीज म्हणू, डब्ल्यूबीसीज म्हणू, किंवा गॅसेस म्हणू, ऑक्सिजन असेल, CO2 असेल, ते सगळं वॉटर थ्रू मूव्ह होतात. वॉटर थ्रू मूव्ह होतात म्हणून त्याला वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणतात. म्हणजे मरीन वॉटर जे ह्या मॅड्रेपोराइड मधून आतमध्ये प्रत्येक कॅनल मध्ये जातं की नाही ते वॉटर, त्या वॉटर मधून ते फ्लो होत असतात त्याचे सर्क्युलेटरी एंटिटीज म्हणून आपण त्याला, डब्ल्यूबीसीज, आरबीसीज आणि बाकीचे गॅसेस वगैरे. म्हणून त्या सिस्टीमला म्हणतात सर्क्युलेटरी सिस्टीमच्या ऐवजी, मी काय सांगते बघा, बिसाइड सर्क्युलेटरी सिस्टीम्स. लक्षात आलं. बिसाइड सर्क्युलेटरी सिस्टीम इट इज कॉल्ड ॲज अ water vascular system. Okay, then next point, हे सांगितलेलं आहे. sea water enters through porous plate which is called as a madreporite and reaches the radiating canal and tube feet. Okay, आता गौरवाड हे नाव नसेल ना त्याच्यामध्ये, गौरवाड हे नाव असेल मग कोल्हापूर. मी गावात जन्म झाला, गावाकडे जन्म झाला, पण ते गाव ह्याच्यामध्ये सापडलं नाही, नसतं. कोल्हापूर गौरवाड ना, GOURWAD, शिरोळ, SHIROL, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आणि साईन वाला हे आहे का, साईन वाला तो कागद आहे का, ब्लर झाली, त्याचा फोटो काढून करून देऊ का तुला दुसरी, त्याच्यावर असेल पण. एकच मिनिट मुलांना थांबा, येईल पण. असू दे, पेन काही गरज नाही. ओके, okay, this is water has, एकच मिनिट हा, this is water vascular system. Okay, water vascular system, or it is also called as a ambulacral system. Ambulacral system. हा, आता या सिस्टीम मध्ये काय, इन दिस सिस्टीम सी वॉटर एंटर्स टू द पोरस प्लेट. ओके, हा, सी वॉटर enters to the porous plate which is called as a madreporite and reaches the radiating canal and tube feet, that is podia. हे सगळे तुम्हाला काय दिसतात, कॅनल दिसतात बघा आतमध्ये, आणि त्या कॅनल्सला अटॅच काय आहेत, हे ट्यूब फीट आहेत. म्हणजे पाणी ज्या वेळेला ते वॉटर, सी वॉटर या मॅड्रेपोराइड मधून सगळीकडे पसरवलं जातं, त्याच पाण्यामध्ये, मी काय सांगते लक्षात ठेवा, त्याच पाण्यामध्ये फूड पार्टिकल्स पण असतात, त्याच पाण्यामध्ये गॅसेस असतात. हे सगळे ते वॉटर थ्रू प्रत्येक कॅनल मध्ये, आता हा मधला जो आहे रिंग कॅनल आहे गोल, आणि बाकीचे काय ते रॅडिएटिंग कॅनल किंवा त्याला लॅटरल कॅनल्स म्हणू, या कॅनल मधून ते वॉटर आहे ते पुढे पाठवलं जातं प्रत्येक कॅनल मध्ये. म्हणजे कसं पाईपलाईन असतं ना, पाईपलाईन असते की पाण्याची पाईपलाईन म्हणून आपण त्याला, त्या पाईपलाईन सारखं ती आतमध्ये त्याच्या सगळ्या पाईप्स असतात,
आणि मग ते वॉटर सगळ्यात लास्ट कुठे जातं, ह्या ट्यूबफिट मध्ये ब्लू कलरचे दिसतात, हे वरती बल्ब सारखा स्ट्रक्चर दिसतो त्याला म्हणतात अँप्युला, लक्षात. आणि तिथून मग ते वॉटर काय होतं, हे गोल का असतो तर या रेडिएटिंग कॅनल लॅटरल कॅनल मधून वॉटर ज्यावेळेला या अँप्युला मध्ये जातं त्या अँप्युलाचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. आणि ज्यावेळेला तो कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळेला काय करतात, ते वॉटर आतमध्ये ओढून येतात आणि रिलॅक्स होतात त्यावेळेला ते काय करतात, वॉटर बाहेर टाकतात. आणि त्यांचं जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं त्यावेळेला त्यांची लोकोमोशन होत असतं. लोकोमोशन साठी हेल्प करतात, लक्षात आलं. लोकोमोशन साठी ते त्याचं हेल्प होतं त्या ट्यूफिटचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. त्यामुळं ते सबस्ट्रॅटमला पकडून ठेवण्यासाठी त्याचा यूज करतात, लक्षात आलं. लोकोमोशन हे बघा, एकच मिनिट हा. ट्यूफिटचं फंक्शन्स बघा केवढे आहेत, किंवा हे आपल्या वॉटर व्हॅक्युलर लोकोमोशन, रेस्पिरेशन, कॅप्चर अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड अँड एक्सक्रिशन, एवढा यूज वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमचा त्या ॲनिमल्सला होतो. लोकोमोशन, रेस्पिरेशन, कॅप्चर अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड अँड एक्सक्रिशन, म्हणून ही सिस्टीम खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ युनिक सिस्टीम ऑफ इकायनोडर्मेटा. आता काही एक्झाम्पल्स आहेत, जसे स्टारफिश, त्याला ॲस्टेरियास म्हणतात. सी अर्चिन, इकायनोकार्डियम, एंटेडॉन that is sea lily, this is brittle star, and this is sea cucumber. This is some ह्याची जरा ना तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे सगळे कॅरेक्टर्स एकत्र घेतलेले आहेत बघा, जे आता मी सगळे शिकवले ना हे सगळे कॅरेक्टर्स एकत्र घेतलेले आहेत. त्याची स्क्रीनशॉट करून ठेवा सगळं कंप्लीट झाल्यावर. एकच मिनिट. हे बघा, ह्याची स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री, जर्म लेयर, सीलोम, habitat, digestive, respiratory, circulatory, reproduction and unique features. घेतली? पुढे जाऊ. अरे बापरे, 4च जण राहिले. 5च लोक प्रेझेंट आहेत रे. ठीक आहे, कळलं तुम्हाला इथपर्यंत? हे मी जस्ट तुम्हाला काय सांगितलं, जस्ट एक युट्यूब वरती छान इन्फॉर्मेशन मिळाली आपल्याला, आणि ते ॲनिमल्स ऍक्च्युली कसे असतात ते कळलं. म्हणजे मी फक्त असं जस्ट सांगणार की बाबा हा सी अर्चिन, आणि हे सी अर्चिन जर तुम्ही बघितलंच नसाल कसा दिसेल तर तुम्हाला काहीच समजणार नाही, येतं लक्षात. त्यामुळे असं शिकवलेलं जरा बेस्ट असतं, म्हणून मी तुम्हाला ते आज जरा तशा त्या पद्धतीने आज शिकवलं. थोडंसं लाईव्ह कसे दिसतात कलरफुल ॲनिमल्स, मग त्याचा इंटरेस्ट वाढतो. आलं लक्षात? ओके, थांबूयात आपण. काही शंका असतील तर विचारा. नाहीत ना शंका? नसेल तर लेफ्ट झाला तरी चालेल. हा,